नमस्कार, मी संयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची घडामोड। हरिश्चंद्रगड येथील दरीत आढळला बेपत्ता तरुणाचा मृतदेह, घातपात झाल्याचा नातेवाईकांचा संशय। पर्यटक स्थळ असलेल्या ऋषिकेश गडाच्या कोकण खड्यावरून सुमारे 1600 फूट दरीत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला। ऋषिकेश बाळू जाधव वय 21 असे या तरुणाचं नाव आहे। ऋषिकेशचा घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला। संभाजीनगर येथील रहिवासी असलेला ऋषिकेश जाधव हा नाशिक येथे शिक्षणानिमित्त राहत होता। सोमवारी दिनांक 10 रोजी ऋषिकेशशी फोनवरून संपर्क न झाल्याने आई वडील नाशिकला आले। त्यानंतर त्यांनी त्याचा त्या ठिकाणी शोध घेतला। तो मिळून न आल्याने त्यांनी आडगाव पोलीस ठाण्यात धाव घेत मंगळवार दिनांक 11 रोजी तो बेपत्ता असल्याची त्यांनी तक्रार दाखल केली। त्याच्या मित्रांकडे नातेवाईकांनी चौकशी केली असता मित्रांनी तो मोटरसायकलवरून हरिश्चंद्रगडाकडे गेला असल्याचे सांगितले। त्यानंतर राजूर पोलिसांसह ऋषिकेशच्या नातेवाईकांनी हरिश्चंद्रगडाकडे ऋषिकेशचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता त्या ठिकाणी एक मोटरसायकल पार्किंग केल्याचं दिसून आलं। त्यानंतर त्यांनी हरिश्चंद्रगडाचा परिसर व कोकणकडा परिसरात ऋषिकेशचा शोध घेतला असता कोकणकड्याच्या 1600 फूट खोल दरीमध्ये एक मृतदेह आढळून आला। त्यानंतर राजूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांनी कल्याण येथील रेस्क्यू टीमच्या मदतीने ऋषिकेशचा मृतदेह दरीतून बाहेर काढला। यावेळी पोलीस कॉन्स्टेबल विजय मुंडे, पोलीस कॉन्स्टेबल कोकणे यांनी विशेष परिश्रम घेतले। त्यानंतर राजूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। तुमचं म्हणणं आहे की मी मागवतो? हां, हे मेंबर हे फ्रंटला होतं, टेक्निकल पर्सन टेक्निकल ते होते तुम्ही असं हेल्थ मिनिट्स म्हणून तुम्ही खाली होतं, असं काही संशयास्पद असं काही नव्हतं तिथे, काहीच नाही? काय मोबाईल बिबाईल तिथे काय बाकी शूज होता, फक्त शूज होता, बाकी कपड्यांना काही हात वगैरे लावलंच नाही, बघितलं नाही, काही चेक केलं नाही। बॉडीच्या जवळ गेलं बॉडीचे म्हणजे फक्त पिशवी टाकणं, कपडे कोणते होते? जीन्स व्हाईट होता, शू पण पडले रॅप केलं, बॅगमध्ये टाकलं, पिशवी पण होती रॅप करायला पिशवी आमच्याकडे होती ना, ती तुमच्याकडची पिशवी टाकली त्याच्यावर एक शूज पडले होता पण त्यांच्या पायात लक्ष नाही झालं, शूज होते का एवढं नाही? बॉडी सडलेली ना पूर्ण आया होत्या पूर्ण बॉडी, त्याच्यामुळे ते बघायची इच्छा झाली नाही। तरी अंदाजले हे झाले असं बॉडी पूर्ण सडली होती, आया होती पूर्ण बॉडी। आम्ही पुढे गेलो तेव्हा जिथे बॉडी होती, बॉडीपासून एक 20 सेकंद आधीपासूनच फुटलेले कवटी आणि मेंदू दिसायला लागलेला, त्याचे आम्ही फोटो काढलेले सगळे। आणि खाली गेल्यावरती बॉडीजवळ बऱ्यापैकी किडे माशा वगैरे होत्या आणि जवळपास वरपासून खालीपर्यंत 3 ते 4 बुटांचे म्हणजे बूट दिसले आम्हाला, सगळ्या बुटांचे मी फोटो काढलेले। ते सोडता खाली फोटो काही फोन नाही, बॅग नाही, काही सापडलं नाही। अंगात एक बनियान होतं, व्हाईट कलरचं शर्ट होतं आणि सॉक्स घातले होते आणि एक निळ्या रंगाची नेव्ही ब्लू कलरची पॅन्ट होती। ते नाही खोलले संशय काही बॅग बीग काही नाही आणि बॉडी इतकी खराब झाली होती की काही सांगता येत नाही, बॉडीवरती काही डॅमेज वगैरे काही सांगता येणार नाही। बॉडी 100% 3-4 दिवसांपेक्षा झाली। आणखी कोण होतं तुमच्याकडे? दोघांची नावं लिहून ठेवा, हजेरी लावायला यायला पाहिजे। ऑफ द रेकॉर्ड राहणार, फक्त मला तपासा। काय नाव तुमचं? दर्शन देशमुख। कुठं? राहिला बदलापूर। पुढं होतं काय दिसलं तुम्हाला? काय दिसलं म्हणजे जेव्हा उतरलो ना तेव्हा 20 ते 25 फुटांवरपासून म्हणजे हे दिसलं, मागचे कवटीचं आहे ना तुकडे दिसत होते आणि ब्रेनच्या म्हणजे असे होते, काय बोलतात, ब्रेन असं डिवाईड झालेलं आहे त्याच्यामध्ये 5 भागमध्ये। आणि मग त्यानंतर बॉडीकडे गेलो तर बॉडी पूर्ण येत झालेली, पूर्ण माशा आणि होते। अंगावर काय काय होतं? पुढे एक व्हाईट कलरचे टी शर्ट आणि शर्ट काहीतरी होतं आणि पॅन्ट होते, सॉक्स होते, शूज वगैरे नव्हते काय।
सुराज्य मराठीकरिता प्रतिनिधी विलास तुपे, हरिश्चंद्रगड, अहिल्यानगर। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।